आणि आताच्या क्षणाची एक महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। भाजपची दुसरी यादी अखेर जाहीर झालेली आहे। भाजप आज दुसरी यादी जाहीर करणार। झी 24 तास कडून सांगितलं गेलं होतं आज भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। बीड मधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पंकजा मुंडे बरोबरच सुधीर मुनगंटीवारांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर नागपूर मधून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। आताच्या क्षणाची फार महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो आहोत राजकीय वर्तुळातून। भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। यात बीड मधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर सुधीर मुनगंटीवारांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे। नागपूरमधून नितीन गडकरींना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पहिल्या यादीत नितीन गडकरींचं नाव नसल्यामुळे विरोधकांनी जोरदार टीका केली होती भाजपवर। तर आता भाजपकडून जी दुसरी यादी जाहीर झालेली आहे यात महाराष्ट्रातील मोठी नावं आहेत। बीडमधून पंकजा मुंडे तर यांना जाहीर झालेली आहे उमेदवारी। तर सुधीर मुनगंटीवार यांना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। भाजपच्या आजच्या दुसऱ्या यादीमध्ये उत्तर प्रदेश, कर्नाटक यासह महाराष्ट्रातल्या उमेदवारांची नावं जाहीर होणार होती। यात आता महाराष्ट्रातील महत्त्वाची नावं समोर येत आहेत। पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, भाजपच्या या दुसऱ्या यादीची काय नेमकी वैशिष्ट्ये आहेत? बिलकुल, यामध्ये वैशिष्ट्य हेच आहे की जळगावचं तिकीट जे आहे ते बदलण्यात आलेलं आहे। उन्मेष पाटील होते तर त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना देण्यात आलेलं आहे। अकोलामध्ये अनुप धोत्रे यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे की जे अगोदर संजय धोत्रे या ठिकाणी होते त्याच्याऐवजी अनुप धोत्रे यांना पण तिकीट देण्यात आलेलं आहे। आणि बीडमधून पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे जे वर्तवलं जात होतं की पंकजा मुंडे यांना तिकीट दिलं जाईल तर त्यांना सुद्धा हे तिकीट देण्यात आलेलं आहे। आणि सांगलीमधून संजय काका पाटील, माढ्यामधून रणजित नाईक निंबाळकर, पुन्हा अहमदनगरमधून सुजय विखे यांना सुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे। पुणे हे महत्वाचं आहे यासाठी आहे की मुरलीधर मोहोळ यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे। आणि मुंबई उत्तर मधून म्हणजे की जिथून गोपाळ शेट्टी होते तिथून पियुष गोयल, आपण बातमी चालवली होती की पियुष गोयल यांना तिकीट दिलं जाणार आहे तर पियुष गोयल यांना तिकीट देण्यात आलेलं आहे। आणि मुंबई उत्तर पूर्व मधून मिहीर कोट्टेचा यांना सुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे कारण पूनम महाजन या त्या ठिकाणी होत्या तर त्याच्याऐवजी मिहीर कोटेचा यांना हे तिकीट देण्यात आलेलं आहे। आणि आणखीन एक म्हणजे की चंद्रपूर मधून सुधीर मुनगंटीवार तिकीट यांना देण्यात आलेलं आहे की मुनगंटीवार यांनी स्वतः सांगितलं होतं की आपण इच्छुक नाहीयेत परंतु तरी सुद्धा त्यांचं नाव जे आहे ते केंद्रीय नेतृत्वानं जाहीर केलेलं आहे। रामदास तडस यांना वर्ध्यामधून तिकीट देण्यात आलेलं आहे। तर नागपूरमधून नितीन गडकरी यांचं नाव देण्यात आलेलं आहे। आणि रावेरमधून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। आपल्याला माहिती आहे की एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेले त्यानंतर बरेचसे वाद झाले परंतु तरी सुद्धा रक्षा खडसे यांना देण्यात आलेलं आहे। धुळ्यामधून सुभाष भामरे यांना सुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे। आणि नंदुरबार मधून हिना गावित यांचं तिकीट रिपीट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण लिस्टमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त पियुष गोयल, मिहीर कोटेचा, पंकजा मुंडे, अनुप धोत्रे आणि स्मिता वाघ हे 5 जे आहेत नावं आणि सुधीर मुनगंटीवार हे 6 चेहरे जे आहेत ते नवीन आहेत परंतु बाकी सर्व चेहरे ते जुनेच आहेत। आणि ज्येष्ठ नेते आणि मंत्री जालन्याचे रावसाहेब दानवे यांना सुद्धा तिकीट देण्यात आलेलं आहे। नांदेडमधून प्रश्न उपस्थित होते कारण अशोक चव्हाण यांना घेतलं।